दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरावरून नवा वाद. प्रताप सरनाईकांनी स्थलांतरासाठी प्रस्तावित जागेची केली पाहणी. प्रस्तावित जागेवर घोडबंदर ग्रामस्थांचा तीव्र विरोध. अनंत अंबानींच्या वनताराला क्लीन चिट. हत्तींची कथित बेकायदेशीर खरेदी विक्री केल्याचा आरोप. वनताराचे आरोप निराधार. सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला राजकुंद्राचा जबाब. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी राजकुंद्राची चौकशी. पुढील आठवड्यात पुन्हा जबाब नोंदवण्याची शक्यता. रामटेक चित्रनगरीसाठी 60 एकर जमिनीचे येत्या 15 दिवसात हस्तांतरण करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 45,000 बोगस मतदार. माजी आमदार गोटेंनी बोगस मतदार यादीच दाखवली. एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी पत्ते. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी. नुकसान भरपाईबद्दल मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील रस्ते देखील बंद. तर बीड जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती. आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. लातूरमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकरी अडचणीत. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करण्याची मागणी. कल्याण पूर्वेत मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून त्रास. मराठी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनसे सरसावली. परप्रांतीयांकडून छळ. मराठी कुटुंबाने राहतं घर सोडलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.